मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला शेवटपर्यंत विरोध करण्याची भूमिका कल्याणमधील शेतकऱ्यांनी घेतली। एकीकडे सरकारकडून महामार्गांचं काम सुरू आहे आणि ते करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होत आहेत, तर दुसरीकडे कल्याणच्या 10 गावातील शेतकऱ्यांचा मात्र महामार्गाला विरोध हा कायम आहे। कल्याण तालुक्यातील फळेगाव, दाणबाव, उशीद आणि नडगावसह 10 गावांमधील शेतकऱ्यांची जमीन या महामार्गात जाणार आहे। त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी संघर्ष समिती स्थापन करून सरकारचा विरोध करण्याचा निर्णय घेतलाय। महामार्ग आणि स्मार्ट सिटीला विरोध करण्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून ठिकठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत आणि सरकारला विरोध करण्यासाठी मोर्चे आणि आंदोलनं तसंच उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येणार असून शेवटपर्यंत हा संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा इथल्या शेतकऱ्यांनी दिलाय। कल्याणच्या 10 गावातील शेतकऱ्यांनी हा निर्धार केलाय। समृद्धी महामार्गाला त्यांचा विरोध जो आहे तो कायम आहे, कारण या 10 गावातील जे शेतकरी आहेत त्यांची जमीन या महामार्गात जाणार आहे। च्या वतीने गावोगावी सभा घेऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती आणत होतो आणि हा प्रकल्प आम्हाला शेतकऱ्याला कसा अडचणीचा आहे हे सर्व शेतकऱ्यांना सांगत होतो। आमचा हा संघर्ष अजून जोरात होईल आणि यापुढे आम्ही हा रस्ता रद्द झाल्याशिवाय संघर्ष थांबवणार नाही, हीच आमची सगळ्यांची मनोकामना आहे। कुठलंही भूसंपादन जर करायचं असेल तर शेतकऱ्याची संमती लागते। आमच्या शेतकऱ्यांची संमतीच नाही, त्यामुळे हा रस्ता होण्याचा मग प्रश्नच नाही। शेतकऱ्यांनी जर विरोध केला तर निश्चितपणे तो रस्ता होणार नाही आणि त्यासाठी मी त्यांच्या बरोबर आहे। आमच्या शेतकऱ्यांनी जमिनी वाचवण्यासाठी संघर्ष करत असतील तर आम्हाला त्यासाठी बरोबरीने त्यांच्या राहावं लागेल।